नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम आणि सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर्स अल्पेनलिबे जज जेली. कांसाई नेरोलॅक पेंट्स या भागातले आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टरच्या या प्रवासामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. जसजसं लग्नाचा सीझन सुरू होतो तसतसं आपण बघितलं तर ना लगबग सुरू होते घराघरांमध्ये. आणि मग इतकी वर्ष आईबाबांकडे असलेली ती ताई उंबरठा ओलांडून सासरी निघते. एक महत्त्वाचा आयुष्यातला टप्पा. आणि अशा टप्प्यावरती त्या घरातल्यांच्या मनात काय चाललेलं असतं हे जाणून घेणार आहोत. वृषाली किशोर उत्तेकर ज्या बोरिवलीत राहतात आणि आता अनिकेत भास्कर बेलवलकर जे बोरिवलीत राहतात, तेव्हा वृषाली ताई ही काही दिवसात वहिनी होणार आहे. असा हा आनंदाचा क्षण आहे. आणि हा आनंदाचा क्षण साजरा होत असताना दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा देत असताना या ताईची पाठवणी आपण करणार आहोत माहेरची पैठणी देऊन. माझं नाव वृषाली किशोर उत्तेकर आहे. माझं नाव अनिकेत बेलवलकर. मी आता सध्या ट्रेजरी डेरिव्हेटिव्समध्ये काम करते. मी एका IT कंपनीत ॲज अ सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर काम करतो. अनिकेतमधली कुठची गोष्ट आवडली म्हटलं तर अनिकेत माझा पहिला फ्रेंड आहे. मला वृषालीमधली एक गोष्ट आवडली आहे, ती समजूतगार आहे. खूप कम्फर्ट आणि ईज आहे त्याच्याबरोबर, कारण आम्ही खूप एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. सगळ्या गोष्टी ती अंडरस्टँड करते, प्लॅन करते आणि एक्झिक्युशनपर्यंत ती घेऊन जाते. इन फ्युचर मला अनिकेतकडनं अशा अपेक्षा आहेत की थोडं तो ॲज अ हजबंड म्हणून आता पण अंडरस्टँडिंग आहे, पण नंतर पण त्यांनी थोडं हजबंड म्हणून अंडरस्टँडिंग असावं. मला वृषालीकडनं हीच एक अपेक्षा आहे की ती माझ्या आईवडिलांना आपल्या आईवडिलांसारखं सांभाळेल. लग्नानंतर माझ्या आयुष्यात फरक पडेल म्हणजे माझ्यासाठी तर सगळंच नवीन असेल. आता नुसतं एक कुटुंब नाही, पण मला अजून एक कुटुंब म्हणजे तिसरं कुटुंबाबद्दल पण व्यवहार बरोबर असायला हवा. हे सगळं लक्षात ठेवायला लागेल. ऑफिस असतं म्हणून एवढं काय जमत नाही. जेवण बनवण्यापासून सगळं काही मी करत नाही. सगळा डब्बा वगैरे सगळा हातात मिळतो मला. सो ती एक मला सवय लावून घ्यायला लागेल की निदान स्वतःचा डब्बा किंवा दुसऱ्यांना स्वतः काही बनवून देणं वगैरे हे फरक पडेल. नमस्कार. 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 होणार सून मी त्या घरची, हो की नाही. असा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या सगळ्यांची ओळख करून द्या ना. ती माझी मम्मी आहे. नमस्कार. ज्योती उत्तेकर. पप्पा नमस्कार. किशोर उत्तेकर. पाठी माझा भाऊ आहे. नमस्कार. ह्या माझ्या होणाऱ्या सासू आहेत. नमस्कार. हे माझे बाजूला सासरे आहेत. नमस्कार. तो माझा फ्रेंड आहे सुशांत करून. नमस्कार. तो माझा मामे भाऊ आहे चिन्मय धर्माधिकारी. मामा आहे दिनेश धर्माधिकारी. नमस्कार. माझी फ्रेंड आहे रुची. हॅलो. अनिशा माझी फ्रेंड आणि राधिका. नमस्कार. बालपण कुठलं? बोरिवलीचंच माझं. बोरिवलीत कुठे? बोरिवलीला म्हणजे ॲक्च्युली आम्ही दोघं एकाच बिल्डिंगमध्ये राहतो. तुम्ही कितव्या मजल्यावर राहायचे? दुसऱ्या. तुम्ही कितव्या मजल्यावर? मी ग्राउंड फ्लोअरला त्याच बिल्डिंगमध्ये मुग्धा अपार्टमेंट. मग तुमची ओळख कधीची? लहानपणी आय थिंक 8th स्टँडर्डमध्ये वगैरे अनिकेतची फॅमिली आमच्या बिल्डिंगमध्ये राहायला आली. मग तेव्हापासून आम्ही फ्रेंड्स झालो आणि मग म्हणजे लहानपणापासूनच आम्ही ओळखतो. कसं काय? तुम्ही तळमजल्यावर होता, एकतर यांच्या बिल्डिंगमध्ये नव्याने आला होता, बरोबर? म्हणजे ह्या आधीपासून होत्या. मग नवीन आलेला माणूस खाली बघून चालतो, तुम्ही वर बघून नाही, स्टार्टिंगलाच भेट जमली. मग कशी जमली?
क्रिकेट बॅडमिंटन हे सगळं खेळताना ह्या खालीच असायच्या आणि हे सगळं. तर मग बिल्डिंगमध्ये गेम्स, मग प्लस गणपती गणेशोत्सव ह्या सगळ्यांचा कार्यक्रमचं पूर्ण सेटअप करताना, तो घडवताना मग हळूहळू भेट ही कन्वर्ट झाली एका रिलेशनशिपमध्ये. पण मग कोणी कोणाला प्रपोज केलं? म्हणजे लग्नासाठी की कसं? नाही, लग्नासाठी की कसं म्हणजे हा प्रश्न काय आला ते सांगा. काय हो? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2 वेगवेगळे प्रपोज असतात. एक नुसतं रिलेशनशिपमध्ये जाण्यासाठी आणि एक लग्नासाठी. बरं, मग तुम्ही सांगा, आता पुढाकार घेतला जा. तर रिलेशनशिपसाठीचं जे प्रस्ताव होता, प्रपोजल होतं, ते कोणी ठेवलं पहिलं? समोरून मीच पहिल्यांदा अंदाजे 4 वर्ष पाठी होतो. पाठी? हां, म्हणजे की आवडते करून हे ते करून. मग तेव्हा तेवढा इंटरेस्ट नव्हता तिचा. एक तेव्हा अभ्यास. काय हो काय सांगा जरा, शब्द अडखळायला लागले. काय झालं? म्हणजे पहिलं मला असं होतं की आम्ही खूप चांगले फ्रेंड्स होते. आमचा 4घांचा ग्रुप आहे बिल्डिंगमध्ये. कोण कोण? मी, अनिकेत, सुशांत आणि माझी अजून एक फ्रेंड आहे, ती कॅनडाला असते, पौर्णिमा करून. तर आम्ही खूप चांगले फ्रेंड्स होतो आणि आम्ही नेहमी सगळीकडे एकत्र फिरायचो किंवा खेळायला पण आम्ही सगळे एकत्रच जायचो कुठेही. तर माझं असं होतं की फ्रेंडशिप आहे का असं मध्येच. तर मला असं होतं की नको. तुमच्या मनात काही नव्हतं तेव्हा? हां, माझ्या मनात तेव्हा काही होतं. हो. मग त्यांनी तुम्हाला विचार सरळ, म्हणजे आपण थेट जाऊ, पण हे यांच्या मनात आहे हे तुमच्या व्यतिरिक्त त्या दोघे जण जे मित्र होते त्यांना माहिती होतं? हो. ते कसं काय? कारण त्यांनी पहिलं त्यांना सांगितले. त्या दोघांनाच माहिती होतं ते? परत सगळ्यांनाच सांगून ठेवलेलं तुम्ही की आवडते करून हे ते करून बघूया कसं जमतंय. फारच तणावाचं होतं. आणि त्याच्यावरून अधिक 10वीची परीक्षा होती. तर 10वीत असताना सर्वात अवघड पेपर जो हिंदी आहे माझ्यासाठी. तर त्यावेळेला मी ऑलरेडी प्रेशरमध्ये होतो, प्लस मला बोलायचं पण होतं तिच्याशी. त्याच दिवशी रिलॅक्स होऊन जाईन. काय दिवस निवडला? 10वीची परीक्षा. आणि हिंदीची बोर्डची एक्झामच्या आधी तिला रात्री मेसेज करून बोललो की मला असं असं आवडते करून आणि तुझं उत्तर काय. तर त्याच्यावर तिचं आलं की थांबमध्ये एक्झाम होऊ दे. मग त्या नाहीच म्हणायचं ना डायरेक्ट. पण आता मला असं वाटलं नाही म्हणाली मी सपोज आणि तो अजून अपसेट झाला, पेपर खराब. एवढा काय विचार करायचा मनात? काय नाही तर त्याचा तरी विचार केला पाहिजे. मग नंतर स्टार्टिंगला नकार आला, पण तरी अजून 2-3 वर्ष मी पाठी होतो. 11वी 12वी तुमचं बोलणं सुरू होतं. तुमचं बोलणं फक्त सुरू या गोष्टीला तुमचा नकार होता, इतक्यात नको सगळं होऊ दे. मग तो होकार कधी आला? होकार ॲक्च्युली आम्ही जेव्हा दोघं SY मध्ये होतो तेव्हा मग असं झालं की मला पण तो थोडा नंतर आवडायला लागलेला. लागला काय म्हणजे असं काय रिक्षा घेऊन यायचा, काय करायचं, काय काय कशाची काय घडलं असं मला विचारायचं की ज्याच्यातून अचानक नकार होकारात का वळला? म्हणजे कारण मी पण विचार केला की ओळखीचा माणूस आहे, म्हणजे चांगला फ्रेंड पण आहे आणि एक एवढ्या वर्षांचा फ्रेंड असल्यामुळे कम्फर्ट आहे मला, म्हणजे कम्फर्ट झोन आहे, अजिबात ऑकवर्ड नसते मी. तर मग मी पण विचार केला की म्हणजे काय हरकत आहे करून. मग घरच्यांना कधी अंदाज आला? 1-2 वर्ष आधी सांगितलं. मग तुम्ही कसं सांगितलं? मी पहिला आईला सांगितलं कारण बाबांना मी थोडी घाबरते. मग आईनी ऐकून घेतलं आणि मग बोलली की मीच बोलेन बाबांशी करून. पण त्यांचं काय म्हणणं? पप्पांनी मला पहिलं खूप वाटलेलं की खूप ओरडतील करून, पण काय असं बोलले नाही मला ते. लहानपणापासून खूप प्रेम केलं वडिलांनी? दोघांचंही तसं आहे, पण मार पप्पांचा मी जास्त खाल्लाय. तुमच्या घरी कसं काय कळलं? जेव्हा ती वेळ आली की सांगायचंच आहे आता घरी सांगूया, जास्त वेळ नको घालवूया, 8 वर्ष तर झालेलीच. तर मग आई बाबा 2 बहिणी पण आहेत, 4घांना एकत्र AGM मीटिंगसारखं ठरवून बसवून त्या लोकांना हे कळवलं की असं असं आहे, मला आवडते, ही ऋषालीच आहे, तिच्याशी आता लग्न करायचं आहे, तर तुमचं काय मत आहे, कसं आहे? ते काय म्हणाले? त्यांचं हे म्हणणं होतं की 2 बहिणी पण आहेत, त्यांचं पण बघायचं बाकी आहे, मोठ्या बहिणी आहेत. पण मग नंतर बहिणींनी
आईबाबांना समजवलं की अरे मुलांनी बघितलेलं आहे, तुला काय टेन्शन घ्यायची जरूरत नाही, ऑलरेडी चांगली एवढी आहे पोरगी, हे ते करून. तर मग हो बोलून टाक, लग्नाची तयारी चालू करूया डायरेक्ट, असं असं करून त्या लोकांनी डिस्कस हे सगळं करून. म्हणजे टेन्शन होतंच थोडंसं, म्हणजे होकार मिळेपर्यंत एक टेन्शन असतं ना. या टप्प्यावर या ताईला बोलतं करत असताना हा पहिला खेळ एकदम सोपा आहे. 2 चिमटे आहेत. एका चिमट्याच्या सहाय्याने एक तो डॉमिनोज उचलायचा, त्यानंतर तो त्याच्या चिमट्यातनं तुम्ही पकडायचा आणि तो त्या बाउलमध्ये गोळा करायचा. हे पकडू शकतो असं उचलून? नाही, आपणच ठेवणार होतो. बरं, आता जेवण वगैरे सगळं करता येतं, म्हणजे अशी काही तयारी असते? व्हेज येतं. काही हरकत नाही, पण येतं ना, सगळं येतं. म्हणजे बेसिक येते. चपात्या कशा होतात साधारण? गोल होतात. बरं, तुमचं काय ऑब्जेक्शन वगैरे आहे? नाही, तसं काय नाही. काय नाही ना? मी शिकून घेईन जर लागलं. इतकी वर्ष आई एकटी होती किचन मध्ये. बघूया, 1 मिनिटात 20 डॉमिनोज गोळा करायचे. तुमची वेळ सुरू होते आता. पाच, 4, 3, 2, 1. वेळ संपली. किती झालेत मोजाव? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, झाले 10 झाले. 9, 10. चला, अभिनंदन. झी मराठीकडून हा आहेर आहे. थँक्यू सो मच. अभिनंदन. बरं, आता आई बाबा तुमच्याशी अगदी महत्त्वाचा टप्पा आहे. तुमच्या घरात एकदम लगबग सुरू झालेली आहे, कारण आता वेळ फार कमी आहे, लवकरच सासरी जाणार. काय वाटतं अशा वेळेला? कशी आहे मनात तुमच्या तगमग? नाही, तगमग तर आहेच. तिला पण रडायला आलं. माझे पण इमोशन तसे आहेत. मी रात्री झोप पण नसते मला ॲक्च्युली. पण आता नेहमीच आपला व्यवहार वगैरे जी जगराहाटी आहे त्याप्रमाणे म्हणतो ना आपण की पाठवावं लागणार आहे असं. म्हणजे रडायला तर मलाही नेहमीच येतं, तिलाही येतंच. हा क्षणच असा आहे भावूक करणारा, कारण ताई एका महत्त्वाच्या जबाबदारीकडे वळत असताना आईला ते दडपण असतंच. घराघरात मुलगी असते तेव्हा तिला ते जास्त दडपण असतं. पण एक आनंद आहे की एकाच बिल्डिंगमध्ये आहात. की आता पुढे दुसरीकडे कुठे जात आहे? काय हो? सध्या तरी इथेच. सध्या तरी इथेच बाबा, थोड्या दिवस तरी. बघा, आताच सुरू झालेलं आहे. बाबा, जेव्हा कळलं तेव्हा काय होतं? कारण तिला खूप दडपण होतं ताईला. नाही, मी तसं म्हणजे काय मला ऑब्जेक्शन नव्हतं त्या बाबतीत. पण मी तिला विचारलं की बाबा तुझं यावर्षी लग्न करायचं आहे, तुझा काय विचार आहे? तर मला ती बोलली की तुम्ही मला नका विचारू, आई तुम्हाला सगळं काही सांगेल. तर मग तिने मिसेसला मी विचारलं. तेव्हा सगळं काही सांगेल, त्यावेळेला असा ठोका चुकला का? नाही, थोडंसं म्हणजे वाटलं कुठेतरी काहीतरी आहे असेल, त्याच्याशिवाय ती आईजवळ बोलणार नाही. बरोबर. हां, म्हणून मी मिसेसला विचारलं. तर मिसेस बोलली की नाही, असं आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे? तर म्हटलं बाबा ठीक आहे, म्हटलं आपल्या ओळखीतला आहे, पाण्यातला आहे, रेग्युलर पाण्यातला आहे, माझं काय ऑब्जेक्शन नाही. फक्त आपण एक त्यांच्या आईवडिलांबरोबर बसून त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण डिसिजन घेऊ. भाऊ एका प्रकारे आनंद पण आहे, बट तेवढंच वाईटही वाटणार आहे. कारण का लहानपणापासून म्हणजे तिने माझी काळजी पण घेतली आहे. तशाच आमच्या त्या फ्रेंडली मारामाऱ्या वगैरे पण झाल्या आहेत, नोकझोक असते, मग आमची ती शेअरिंगचा एक बॉन्ड आहे चांगला. तर मग ते सगळं आता असं म्हणजे मे बी कमी होईल असं वाटतं आहे. बट ती न्यू फेजमध्ये जाते, तर मग मला बरं वाटतं की प्रोग्रेस करते आणि तिचं सगळं तिथे छान हो अशीच इच्छा आहे. हे तुला माहिती होतं, कळलं होतं मित्रांकडून? कारण तुझे मित्र असतील बिल्डिंगमध्ये. मला तिनेच सांगितलेलं जेव्हा झालेलं.
आई तुम्हाला माहितीच नव्हतं, तुम्ही तर तळमजल्यावर होता ना. हो हो. मग तुम्हाला माहिती होतं? मी शाळेत सर्व्हिस करत असल्यामुळे एवढं माझं लक्ष जास्त ह्याच्यामध्ये नव्हतं, पण गणपती उत्सव आणि खेळ वगैरे याच्यामध्ये ही दोघं खेळताना वगैरे मी पाहिली होती लहान त्यांना दोघांना पाहिलं पण होतं. अंदाज आणि इतर अंदाज नाही आला, कारण इतर पण लोक होती, इतर त्या तिच्याच वयाच्या आणखी दोघी तिघी होत्या, शिवाय मित्र त्याचे होते दोघे चौघे, असे सगळे मिळून ते खेळायचे. पण त्याचं विवाहात रूपांतर झालं हे ऐकून बरं वाटलं मला. बाबा काय त्याची निवड आम्हाला आवडली? थोडक्यात उत्तरे द्या. मला माहिती होतं की अनिकेतला कधीपासून ऋषाली आवडते, त्यांची लव्ह स्टोरी. माझ्या डोळ्यात सुरू 3 तारीख होऊ दे, मग कळेल. बोला, अजून कोण बोलणार आहे? तर लपवताना घरात सगळ्यात जास्त खूप मजा आलेली, कारण काही जायचे कुठे कुठे आम्ही खोटं बोलायचो त्यांच्यासाठी. आणि ते प्रवास मस्त होता, आणि आता या पुढच्या प्रवासासाठी तिला खूप शुभेच्छा. सगळे हसत आहात, तसेच हसत राहा, आनंदात राहा. आणि आता या ठिकाणी आता एक खेळ आहे तुम्हा दोघांसाठी, एक आव्हान आहे. एक गाणं दाखवणार, त्याचा अभिनय करायचा. सोपं आहे. तुम्ही फक्त ती ओळखायची आहेत आणि ओळखून जमलं तर गायची आहेत, पण जराही ओठांची हालचाल करायची नाही. अच्छा ठीक आहे. मला तू माझं तुझ्यावर प्रेम आहे. हार हार राणी चौकटचा राजा चौकटची राणी 5 राणी 4 राणी 3 राणी 2 1 वेळ संपली. सांगा गाणं, गा आता दोघी मिळून. अश्विनी तेवाले. अश्विनी, पुढचं बक्षीस मिळतंय का बघू. सुंदर सुंदर स्वीट, पान गोड गोड खायचं. चौथा बंगला असावा सुंदर म्हणा. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. अभिनंदन. चला या, हे चांदीचं नाणं तुमच्याकडे आलेलं आहे. डायरेक्ट गाण्याचा अभिनय करायचा. हा, दोघांनी मिळून एका वेळेला. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 1 2 3. नाचरे मोरा तुम्ही काय करत होता? काय कॉम्बिनेशन आहे बघा ना. ह्यांनी मोर दाखवला, त्यांनी झाड दाखवलं. अभिनंदन अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही घरात आलेला आहे. अभिनंदन अभिनंदन. काही अपेक्षा पण आहेत तुमच्याकडून. तुम्ही थोड्या शॉर्ट टेम्पर्ड आहात. ते जर कंट्रोल करता आलं ना तर खूप चांगलं होईल. बाकी ॲज अ पर्सन खूप चांगले आहात. इतर सगळ्या कला तुमच्याकडे आहेत, तर त्यांच्याबद्दल म्हणणं आहे की असा तो शांत वाटतो, पण तुमच्याबरोबर कोपअप करण्यासाठी त्यांनी थोडा स्पीड वाढवायला पाहिजे. बघा, सल्ला आणि अपेक्षा आहेत. आत्ता जे पेशन्स आहेत ना तुमचे या शॉपिंग करतानाचे, ते आयुष्यभर राहोत हीच अपेक्षा आहे. सासूबाई सासरे यांचा, नणंद यांचा मान ठेवणे, शक्य झालं तर हळू आवाजात बोलणे, अशा काही छोट्या छोट्या अपेक्षा आहेत घरातल्या प्रत्येकाने व्यक्त मोठे सल्ले दिलेले तुम्ही. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. आज तुम्ही या कार्यक्रमात आला. झी मराठीकडून ॲडव्हान्समध्ये आहे रे. थँक्यू. मग दोघांनाही झी मराठीकडून ही भेटवस्तू, ही चांदीची अन्नपूर्णा तुमच्या घरात आलेली आहे. सासरी निघालेल्या ताईला तिच्या सुखी संसारासाठी खूप शुभेच्छा देत असताना तिच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो असं म्हणत तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन.
या दोघांच्याही सुखी संसारासाठी प्रार्थना करूया. हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांचा आदर करत राहा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना. आजचा भाग इथेच संपवूया. दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा देऊया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.